नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. ओले पहिल्यांदा पुरंदर तालुक्याला पुणे जिल्ह्याचं अध्यक्षपद हे काल मिळालेलं आहे. ज्यांच्या रक्तामध्ये संघटना आहे, कारण वसंतराव ताकवले त्यांचे वडील आणि सगळे भाऊ वगैरे सगळे त्यांचे संघटनेमध्ये आहे, सामाजिक कार्यामध्ये पहिल्यापासून आहे. सामाजिक कार्याची आवड असणारे, शैक्षणिक कार्याची आवड असणारे असे ताकवले सर यांची यापुढे त्यांची काल निवड झालेली आहे. तसं तर पुरंदर तालुका मुख्याध्यापक संघ असेल, माध्यमिक शिक्षक संघ असेल, केडीएफ संघ असेल किंवा शिक्षकेतर संघ असेल, आपल्या तालुक्यातील या सगळ्या संघटनाचे पदाधिकारी हे उच्च पदावर आहेत. जिल्हा लेवल आणि राज्य लेवलवर सुद्धा काम करतात. तसं पाहिलं तर या संघटनेमध्ये आम्हाला आदर्श असणारे पुंडलिकप्पा मेमाने आहेत. तिथे शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार, राष्ट्रपती पुरस्कार पहिल्यांदा पुरंदर तालुक्यामध्ये आपल्याला मेमाने सरांच्या स्वरूपामध्ये मिळालेला आहे. आणि संघटनेचे ते आमचे मार्गदर्शक आहेत, ते कोषाध्यक्ष पर्यंत गेले होते जिल्ह्याच्या, परंतु अध्यक्षपद मात्र मिळालेलं होतं. आमच्या महाराष्ट्राच्या मुख्याध्यापक संघाच्या बॉडीवर सागर सर आहे, जिल्ह्याच्या बॉडीवर जगदाळे सर आहे. आणि हे सगळे मार्गदर्शक आम्हाला असल्यामुळं आमचा क्रीडा संघटना असेल ते राज्य लेवलवर आमचे शिक्षक काम करतात. शिक्षकेतर संघाचे आमचे बांधव हे अगदी राज्याच्या लेवलवर, जिल्ह्याच्या लेवलवर काम करतात. तर एक पुरंदर तालुक्यामध्ये सन्माननीय स्वर्गीय चंद्रबाबा जगताप असतील, त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही सगळी पिढी तयार झालेली आहे, ही फळी तयार झालेली आहे. त्यांचा आदर्श आमच्या डोळ्यासमोर आहे. आणि आज ताकवले सर यांचा या ठिकाणी काल निवड झालेली आहे. त्याचबरोबर काँग्रेस सेलचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून आमचे रामप्रभू पेटकर, की ज्यांनी तालुक्याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि विविध संघटनामध्ये ते काम करतात. अगदी गाव पातळीवर सुद्धा सामाजिक कार्य त्यांचं उत्तुंग असं आहे. आणि ते आमचे परम मित्र, त्यांचंही या ठिकाणी स्वागताच्या निमित्ताने आपण सगळेजण जमलेलो आहोत. तर या प्रसंगी मी पुंडलिकाप्पांना विनंती करतो की आपण 2 शब्द म्हणतो. आमदार साहेब, त्याचबरोबर ज्या आमच्या वार्ता संपूर्ण जिल्ह्यावर हे करतात आणि सातत्याने धडपड करतात, त्यांचे प्रवीण सर, ज्यांना आम्ही पिता म्हणतो, ते आमचे शिंदे सर, ताकवले सरांचे वडील, की ज्यांनी या संघटनेमध्ये हयात काम केलं. आमच्या तालुक्याच्या आणि जिल्ह्याचं भूषण, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आणि आदर्श सार्वभौमांनी आणि सगळ्याच बाजूनी शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, अशा प्रकारचं नेतृत्व आमचं सागर सर, त्याचबरोबर सुधाकर जगदाळे आणि सर्व माध्यमिक शिक्षक संघटनेचे सर्व पदाधिकारी, या ठिकाणी जमलेले सगळे तालुक्यातील दिग्गज, मग शिक्षकेतर संघाचे असतील, शिक्षक मुख्याध्यापक संघाचे असतील आणि शिक्षक संघाचे असतील. खऱ्या अर्थानं आम्ही बराच प्रयत्न केला आमदार साहेब, परंतु आम्हाला काही यश आलं नाही. शिवाजीराव पाटील त्यावेळेला बरोबर बसायचे, हातून कुठून ते आमदार होते, चिठ्ठ्या आणायचे, कोणातरी करायची, ज्या आम्ही नंतर पर्यंत होतो. आमच्या गरुड साहेबांना सुद्धा कार्याध्यक्ष पदापर्यंत जातात, मला कोषाध्यक्षपर्यंत जातात, पण अध्यक्ष पदावरची शिक्षक संघाचे जवळजवळ 1600 माध्यमिक शाळा आहेत आणि 25,500 शिक्षक यांचं नेतृत्व करण्याचं काम आमच्या साहेबांना मिळालं, वसंतराव ताकवलेंना मिळालं. हा सगळ्यात मोठा आम्हाला मिळाली नाही, ते आमच्या मित्राला मिळाली, की ज्याने आयुष्यभर वडिलांचा वसा आणि वारसा चालवला. खऱ्या अर्थानं या तालुक्यातून नेतृत्व जे केलं होतं ते कैलासवासी विठ्ठलराव ताकवलेंनी केलं होतं, कारण त्यांचाच वसा सगळ्यांनी घेतलेला आहे. संघटना कशी चालवायची, संघटनेमध्ये जी आर काय असावे, पदाधिकाऱ्यांना कसं वाटवायचं, त्याच्याकडून काम कसं करून घ्यायचं, हा आदर्श विठ्ठलराव ताकवले यांनी आम्हाला दिलेला. आणि खरंच ते आज नाही, परंतु तशाच प्रकारचा आदर्श काकासाहेबांनी दिला की ग्रामीण भागातील तळागाळातल्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहता कामा नये, म्हणून खेड्यापाड्यात या शिक्षण संस्थेचं जाळं कैलासवासी शिक्षण मंत्री चंद्रकांत जगताप यांनी केलं. त्यानंतर कैलास शंकरराव सरांनी केलं होतं, बापूसाहेब करेंनी केलं होतं, पण मॉडेल स्कूल होती सगळी तोडून. परंतु जास्त या तालुक्यामध्ये शिक्षण गंगा आपल्याकडे आली पाहिजे, पुरंदर तालुका दुष्काळापासून दूर गेला पाहिजे
आणि बुद्धीचा सुधार झाला पाहिजे अशा प्रकारचे स्वप्न बाळगलेले कैलासवासी चंद्रकांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली सगळं आज काम करत आहेत. आज ते नाही शेला नाही बनती दिवेशाची चेत प्रतिती तेथे कर माझी वृत्ती अशा प्रकारचे आज आपल्याकडे जरी काका नसते तर त्यांचे आशीर्वाद आपल्याकडे आहेत आणि वसंतराव कारकल यांना या ठिकाणी अतिशय चांगली संधी मिळालेली. अशी संधी पुढे सागर सरांना मिळेल, सुधाकर जाधव मिळणार आहे, कारण जिल्हावरती काम चालू आहे अशा पद्धतीची वाटचाल झालेली आणि म्हणून वसंतराव कारकल अधिकाधिक शिक्षकांचे प्रश्न सोडवले. आणि आज आपल्याला एक वैशिष्ट्य आहे म्हणजे आमदार काय आपल्या बरोबर आहे, कारण आपले तरुण आणि भक्तू अतिशय उत्साही आमदार आपल्या बरोबर असल्यामुळं आपल्याला काम करण्याची संधी आहे. बऱ्याच शिक्षकांचे मध्यंतरी कुठं विमाना हे झालं तालुक्यामध्ये ज्या वेळेला तुमचं हे घ्यायचं होतं घ्यायची होती त्यावेळेला सुद्धा आमदार साहेब ताबडतोब सांगितलं ताबडतोब त्या शिक्षकांचं. एका शिक्षकाचं काय गुन्हा बातम्यामध्ये झालं होतं ताबडतोब पुण्यामध्ये न्याय म्हणजे अशा प्रकारे 12 वाजता लागले. म्हणजे शिक्षकांचं जे थोडंसं असणारं चुकून याच्यामध्ये सागर म्हणून तुम्ही आमच्यासाठी काम करतात आम्हाला साथ लागणार नाही. तुम्ही असं उंच भरायला घ्यावी आणि तापेले साहेबांच्या शुभेच्छा द्याव्यात आणि तापेले साहेबांच्या संघटनेचं अतिशय उत्कृष्ट असं काम करावं. शिक्षकांच्या समस्या असतील ज्या ज्या महाराष्ट्र अडचणी असतील वर्षा गायकवाड त्यांचे शिक्षण मंत्री आहे आणि आज त्या ठिकाणी आमदार साहेब त्यांच्या बरोबर आहे आणि त्याचबरोबर आता यांनी साधारणपणे कार्यक्रम ठरवला आहे की पुण्यामध्ये राज्याचं मुख्य संघाचं भवनाचं एक उद्घाटन होत आहे. विश्वजित कदम साहेब आहेत, वर्षाताई गायकवाड आहेत, तुम्ही बरोबर असताना म्हणजे अशा प्रकारचं जी वाटचाल झालेली या वाटचालीमध्ये तुम्ही आम्हाला शुभेच्छा द्याव्यात आणि आमच्या पाठीवर धार द्या आणि तुमच्या मागे कायम स्वरूपी या ठिकाणी आमच्या शिक्षकांच्या समस्या सोडून तुम्ही आमच्या बरोबर आहात आणि अधिक पद्धतीने वसंतराव कारकल यांनाही मी शुभेच्छा देतो की तुम्ही अतिशय शिक्षक संघटनेचं शिक्षकेतरांचं असेल सर्व सगळ्यांचं नेतृत्व करत असताना सगळ्यांना बरोबर घ्या. या तालुक्यामध्ये आमदार साहेब 3 संघटना आहेत आमच्या खऱ्या अर्थाने मुख्याध्यापक संघ आहे, शिक्षक संघ आहे आणि शिक्षकेतर संघ आहे. परंतु पुणे जिल्ह्याला एक आदर्श दिलेला आहे की 3ही संघटना हातात हात घालून काम करतात हे सर्व एकत्र काम करतात आणि या विचाराची दिशा आमच्या सागर सर असतील, सुधाकर जगताप असतील यांच्याबरोबर संपूर्ण हा माध्यमिक शिक्षक संघ काम करत आहे. यांच्या मार्गदर्शन चाललेलं काम मी या ठिकाणी चाललेलं काम अतिशय उत्कृष्ट चाललेलं आहे. वसंतराव कारकल यांना मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली, माझं मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली, सर्वांनी ऐकून घेतलं याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. माननीय आत्माराम शिंदे सर यांनी शुभेच्छा द्या. माझ्या समोर बसलेले आदरणीय कल्याण गुरुजी जे खरं आमच्या दृष्टीने पितामह आणि बाकी सगळे यंगस्टर्स म्हणजे आदरणीय आमदार साहेबांपासून ही जी सगळी टीम आहे अतिशय यंगस्टर अशी टीम आहे आणि वसंत ही संधी मिळाली. कारण मला समजल्यावर मी तेव्हाच म्हटलं की तालुक्याला पहिल्यांदा जिल्हाध्यक्षपदाचा मान मिळाला आपण खंत व्यक्त केली. पण खरं पाहिलं या तालुक्यात शिक्षणाचं जे कार्य चाललेलं आहे आपण मी काकांचा उल्लेख केला तर मी तेव्हाही म्हटलं होतं काकांनी शिक्षण संस्थेची स्थापना केली ते पुरंदर तालुक्यातील सर्वोच्च ठिकाण काळगरी केदारेश्वर नावाने तिथे पहिल्यांदा शाळा सुरू झाली आणि पुरंदरमध्ये कुठेही पाऊस पडला तर ते खाली पाणी वाहत येतं. मग तिथे खरं त्या ज्ञानगंगेचा रोड झालेला आहे ती खऱ्या अर्थाने आता बहरत चाललेली आहे. मला वाटते 20-25 शाखा असतील परिसरी सगळे आतापर्यंत 1989 साली ठेवलेलं उत्सव त्याचा वटवृक्ष झालेला आहे आणि त्या क्षेत्रात काम करणारी ही सगळी तरुण मंडळी तर एवढं मग सांगितलं सगळ्याच मला वाटते सगळी अध्यक्षपद आहेत ती पुरंदरला पहिल्यांदा आलेली आहेत. हा काय योगा हे सांगता येत नाही पण आणि त्या सगळ्यात मला काळजारी पूर्ण डोंगरी भागातल्या आम्ही सगळी मंडळी आहोत. विठ्ठलराव गुरुजी मंत्रालयात गेले तर मंत्री सुद्धा खरं पाहिलं तर ते खुर्चीत उठून उभं राहायचं असं एक वेगळं व्यक्तिमत्व मोठी लहान होती तर शास्त्रीसारखं म्हणजे फार खरोखर गाणं होता आणि त्याच झाडातले वसंतराव गुरुजी आणि विठ्ठलराव गुरुजी म्हणजे सख्खे चुलत भाऊ तालुक्यामध्ये अजूनही शैक्षणिक कार्य करणाऱ्या गुरुजींना ह्या लोकांचं फार कौतुक वाटतं. आपले जे शिक्षक संघटना आहेत आपण काही काम करत आहोत पण हे जे लोक काम करतात त्याचा खरं आदर्श घ्यावा. रिटायर झाल्यानंतर सुद्धा पेन्शनरची जी संघटना इतकी ताकदवर संघटना मला वाटते तालुक्यात अजूनही नाही. पेन्शनरच्या हक्कासाठी वाढणारे कोणाचे कसलेही प्रश्न सोडवणारी सगळी वयस्क मंडळी आणि मला वाटते आपलं सर आपण कित्येक वेळा आपण चर्चा केली आपण
की आपले हे कुठेतरी एक शिक्षक भवन व्हावं, ते आपल्याला जमलं नाही. पण या ज्येष्ठ मुलांनी केलं हा खरा मग दिशादर्शक असं काम आहे. आणि वसंतराव त्या घरात वाढलेला, त्या समुद्रात वाढलेला आहे. आणि नेमकं माझा अशी ठरलं होतं, आम्ही सातत्याने आम्ही दोघे म्हणजे एक नसलं तरी एक नाही, ते लग्न कार्य असो पर्यंत कुठली अतिशय चांगलं काम करणारे आहे. कारण मी जेव्हा लोक संघाचा अध्यक्ष होतो तेव्हा आमची जागा काही विरोधी वापरत असायची. सातत्याने आपण जे म्हणायचे तसं आम्ही भांडत राहिलो. पण त्याला ते चांगली फळं आलेली आहेत. आणि आता हे मात्र कुठे मागे वळून पाहणार नाही. तर राष्ट्रपती पुरस्कार आपण दोन म्हणले ते तालुक्यात पहिल्यांदा आला. नंतर सागर सर आले, शिवदेकर सर आले, पुण्यात आले, पुढे कदाचित वाढत राहील चांगलं. पण आपल्या ज्या संघटना आहेत मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर TDF संघटना, खरं पहिलं तर TDFला कोणी विसरू नये, ही पायोनियर संघटना आहे. शिक्षण क्षेत्रातली, शिक्षक संघटनातली पायोनियर संघटना ही TDF आहे. आणि ह्या लोकांनी त्या TDFमध्ये काम करणारे तात्या सुळे असतील, रेडकर, ह्या लोकांनी एवढं काम केलं होतं. तात्या सुळेने स्वतःचा संसार केला नाही, पण आपल्या सगळ्या शिक्षकांच्या संसार उभं करायचं काम त्या माणसाने केलेलं आहे. तर मास्तरांची एकेकाळची अवस्था अशी होती की मिळालं भेटतर मास्तरकी शीख असं म्हणणारे आता मला वाटते मास्तरांसारख्या समृद्ध पाणी नाही. म्हणजे कदाचित जे मुलींची मास्तर आहे म्हटलं की निश्चितपणे त्याचं लग्नाला कुठलीच अडचण येणार नाही, अशी स्थिती आज झालेली आहे. याचं कारण ह्या संघटना आहे. अलीकडच्या काळात बऱ्याचदा काय होतं, शिक्षण संघटना, शिक्षक सगळ्या संघटना आहेत, शिक्षक, शिक्षकेतर सगळे शिक्षकेतर संघटना अजूनही जरा लढावं आहे आपल्या त्यातल्या त्या. पण आपल्या ज्या संघटना आहेत आपल्याला प्रत्येक मुख्याध्यापक संघ म्हटलं काय दुवा असतो. त्याला शासनाकडे जे पाहिजे असतं, संस्था पाहिजे असतात, शाळा पालक सगळंच पाहिजे असतं. त्यामुळे अतिशय ॲग्रेसिव्ह संघटना म्हणून मुख्याध्यापक संघाला काम करता येत नाही, कारण दोन्हीकडे तो बांधलेला असतो. त्याच्यानंतर शिक्षक संघाला मात्र कुठलीच ॲग्रेसिव्हपणे काम करायला खरं काहीच हरकत नाही. शिक्षक संघटना ही शिक्षकांच्या हक्कासाठी बांधणारी असावी, पण त्याच्याबरोबर शिक्षकांचं कर्तव्य सुद्धा त्यांनी कधीच विसरू नये. आणि शिक्षकांचे जे काही अडचणी असतील वस्तूंच्या तुमच्या माध्यमातून त्या नक्कीच सुटल्या जाव्यात. आता आपण नेहमीचे प्रश्न वाटतो की पेन्शन योजना ही 2007 पासून रद्द केलेली आहे. आता परवा एक जर आल्या मुसालापर्यंत ते आहे, पण ती तळायात पेन्शन योजना ही चालूच राहिली पाहिजे सगळ्या शिक्षकांना. आता निवृत्तीचं वय वगैरे हे काही त्यांचे प्रश्न चाललेले आहेत. 60 करायचं, 55 करायचं, 50 करायचं, त्याच्यावरही चर्चा सगळे शिक्षक असतील, कर्मचारी सरकारी असतील. तर हे जे प्रश्न आहेत तर हे प्रश्न घेऊन म्हणजे ते ज्वलंतपणे मांडलं पाहिजे, त्यासाठी झगडलं पाहिजे. स्वतःच्या पेन्शन स्कीम संबंधित काही ते शिक्षण आयोगाकडून सुद्धा ते भेटायला गेले होते. कारण हे जे आहे शिक्षकांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी संघटना आहे आणि त्यासाठी शिक्षक संघटनांनी उत्तम काम करणं गरजेचं आहे. वसंतराव, तुम्हाला आमच्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा आहेत, आशीर्वाद आहेत, गुरुजी ते आहेतच. आणि माननीय आमदार साहेब हे खरं पाहिलं तर मग अशी सांगितलं झालं, कधीही सांगितलं आम्ही तुमच्याबरोबर, मला वाटते तुमच्या इलेक्शनच्या काळात परीक्षेच्या निवडणूक होते तेव्हा मला पुण्यामध्ये फोन आला आणि तो फोन असा होता की शिक्षक मतदारसंघ आणि तुमचं बाकीचं पदवीधर. तर मी त्यांना सांगितलं की बाबा मी आमदारांच्या बरोबर आहोत, आम्हाला सगळ्या सूचना आहेत, आधी काहीतरी म्हणजे तुम्ही कुठे भेटायला येऊ का. तर म्हटलं कुठल्याही प्रकारे भेटण्यासाठी पुरंदर तालुक्यामध्ये जेवढे पदवीधर असतील, शिक्षक असतील, ते त्यांच्या आपल्या सगळ्यांच्या बरोबर आणि आमदारांच्या बरोबर आहोत. आणि त्याप्रमाणे खरं पण चांगला दणदणीत विजय मिळवलेला आहे. मला वाटते पदवीधराचा तो पहिल्यांदाच आमदार झालेला असावा. आणि त्याचं जे काम आहे जी एकजूट म्हणून टीम म्हणून तुम्ही काम करताय, शिक्षकेतरापासून सगळे आपण एकत्र जे काम करतोय, सगळ्यांनी असं चांगलं कार्य करत तुला तुम्हाला शुभेच्छा आणि आशीर्वाद नक्कीच आहे. तुमच्याबरोबर आम्ही सगळे आहोत. मला इथे बोलायची संधी दिवसांचं अभिनंदन करायचं. आणि राम ते राहिलं हा दोघांचा माणूस आहे, हाडाचा कार्यकर्ता, त्याच्याकडे पाहिल्यावर आपल्याला हाडाचा माणूस आहे. अतिशय मनमिळावू, अतिशय चांगलं काम करणारा. काळदरी गावामध्ये ग्रामपंचायत कोणाची असो काही असो, पण पाटील ते म्हणून जे गाजवले ते खरं ह्याने गाजवले. तक्रार अध्यक्ष होता. अतिशय म्हणजे पहिले 2 अटीतटीचे गट असताना सुद्धा त्याचा समन्वय साधण्याचं काम खरं रामप्रभू केलेलं आहे. शिक्षक संघटनेचे असं चांगलं काम करत राहा. शुभेच्छा सगळ्यांना. धन्यवाद. तालुक्यातील सर्व शिक्षकांचं हे भाग्य आहे की आम्ही हक्काने आमदार साहेबांना सांगू शकतो की आमदार साहेब असा असा कार्यक्रम आहे. आमदार साहेब आमच्या त्या एका शिक्षकाला असं असं बक्षीस मिळाले आणि तुमची शाबासकी थाप हवी आणि दुसऱ्या मिनिटाला आमदार साहेब लगेच तयार होतात. आजही तोच क्षण आलेला आहे.
आणि याच्यापेक्षा आम्हाला काही मोठं नसेल की आमदार साहेबांचा शाबासकीचा हात आमच्या पाठीवर आहे. आपल्या शुभ हस्ते सत्कार घेणार आहोत. तत्पूर्वी मी वसंतराव दाखवले यांना विनंती करतो की आपण सत्कार करण्यापूर्वी सत्काराला उत्तर द्यावे. पुरंदर तालुक्याचे कार्यकुशल आणि कार्यतत्पर आमदार आदरणीय संजय जगताप सर, पुरंदर चे आमचे मार्गदर्शक प्राध्यापक जगताप सर आणि मुख्याध्यापक आत्मारामजी शिंदे सर, माझे वडील आदरणीय नाना राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मुलीप्रमाणे सागर सर, जगदाय सर आणि माझे सगळे विधीचे शिलेदार मावळे, रामदासजी शिंदे असतील, बाकी सगळे शिक्षक समितीचे अध्यक्ष वगैरे सगळेच मंडळी, खऱ्या अर्थाने प्रथमचा तुमचा धन्यवाद देतो. गेलेल्या प्रथमचा वेळ मला कालच आपणचा फोन आला सर, मला पण तसं नाही, 99 भाव तुम्ही घातल्यात, शेवटचा भाव फक्त मला ते 99 भाव मी इकडे वाया जाऊन देणार नाही, परंतु ते धरण्याचं फळ मला या ठिकाणी मिळालेलं आहे. काही गोष्टी योगही यावा लागतो आणि ते खऱ्या अर्थाने तुम्ही लढला म्हणून मला ते योग आलेला आहे. मी सर आपल्याला एवढं सांगतो की पुरंदर तालुका हा तसा बुद्धीने अतिशय सुकाळ, पाण्याने दुष्काळ असं म्हणत जायचे, परंतु बुद्धीने अतिशय सुकाळ तालुका आहे. आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या अकल हुशारीमुळे तिथपर्यंत जायला त्यांना जरा थोडीशी अडचण येत होती. परंतु नंतरच्या काळात आता शिंदे सरांनी सांगितले की मी मुख्याध्यापक संघाचा अध्यक्ष झाले विरोधी वाकडे होतो, परंतु आमचे सागर सर होते, तज्ञ होते, हुशार होते, जगदाय सर बरोबर त्या ठिकाणी संघामध्ये गेले आणि व्यवस्थित चांगल्या प्रकारचा कब्जा केला. मला हेच त्या ठिकाणी सांगायचे की विरोध करून काय होत नाही, की तालुका सुंदर सर असा आहे. मी या मुख्याध्यापकाला सगळ्यांना धन्यवाद देतो. त्याची सुरुवात माझी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आमचे मुख्याध्यापक आत्माराम शिंदे सरांनी केली. आमचं मुख्याध्यापक कधी पटत नव्हतं, शिक्षकांचं शिक्षकांना कधी पटत नव्हतं, तिघांच्या संघटना वेगळ्या होत्या. पण पुरंदर तालुका असा एकमेव तालुका आहे जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्याचं नाव त्या ठिकाणी घेतलं जातं की सगळे शिंदे सरांनी एक नोट आणली. तुमचे सगळ्यांचे प्रश्न आहे तुम्ही वाटताय कशाला, मग तुम्ही सगळे एकत्र आले, तेव्हापासून एकत्र आले. आणि आज मला या ठिकाणी सांगायची आनंद असतो. सागर सर असतील, जगदाय सर असतील, शिंदे सर असतील, बेंदे सर असतील, हे मुख्याध्यापक आमच्यासारखे सर्वसामान्य शिक्षकांनाच नव्हे तर शिक्षक संघटनेला सुद्धा बरोबर घेऊन चालतात. आणि खऱ्या अर्थाने ही ताकद संपूर्ण शिक्षण विभागामध्ये पुणे जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा निश्चित आहे. मी एवढं सांगेन की आम्ही फक्त समाजकारण ज्या गोष्टी करतोय, अशा प्रमाणे राजकारण करतोय, अशा गोष्टीला समाजकारण करतोय. पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर सारख्या पोराला 3 टन धान्य आम्ही प्रत्येकाने गावोगावी मोठमोठ धान्य गोळा करून त्या ठिकाणी दिले या सगळ्या मुख्याध्यापकांच्या नेतृत्वाखाली. तेवढंच नाही तर कोविडच्या काळामध्ये सुद्धा आम्ही थाळीचा या ठिकाणी कार्यक्रम चालवतात. त्या ठिकाणी तेलाचे डबे आम्ही 15-20 तेलाचे डबे दिले. 1500 ते 1200 रुपयाचं जवळजवळ प्रत्येक सर्वसामान्य खेड्यापर्यंत किट आणि स्वतः आमचा कार्यकर्ता त्या ठिकाणी देऊन आलेला आहे, प्रत्येकाने गावामध्ये देऊन आलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने तुम्ही सांगितलं की आम्हाला काही त्या ठिकाणी नको, तुम्ही ते कुणाला तहसीलदार नाही म्हणू नका. खऱ्या अर्थाने या सगळ्यांची तुमचं श्रेय आहे ना, तुम्ही त्या ठिकाणी त्या लोकांच्या पर्यंत जा आणि तुम्ही ती गरीब कुटुंब निवडा. आणि तशा प्रकारचं आम्ही त्या ठिकाणी केलं. म्हणजे आमच्या उत्पन्नाचा थोडासा वाटा आम्ही सामाजिक कार्यामध्ये त्या ठिकाणी निश्चित देतोय. आणि हे सगळे मुख्याध्यापक संघ आम्हाला या ठिकाणी निश्चित घेत आहेत. आमचा त्या ठिकाणी निश्चित अशा प्रकारचा मनोदय आहे की आता नकल सरांनी उल्लेख थोडासा केला किंवा त्या महाविकास आघाडीच्यामुळे त्या मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या शिक्षक संघटना झोपल्या आणि याला काही थोडं तशी वेळ येते का, तर आम्हाला तर त्या ठिकाणी निश्चित तुम्ही खंबीर असेल त्या ठिकाणी साथ देणे गरजेचं आहे. निश्चित प्रमाणामध्ये आमचे जे काही थोडं सर तुम्हाला भेटले ते आम्ही या ठिकाणी आलतो. कोल्हापूरला त्या ठिकाणी बाळासाहेब थोडं त्यांना येते मला घेतला, परंतु त्यांच्यावरती थोडासा राष्ट्रवादीचा पडला किंवा आडनाव त्या ठिकाणी आलं आणि ते बाजूला पडले. आणि एवढीच विनंती आमची आहे की सर या पुढे देताना समजा हे असंच राहणार आहे, चांगल्या प्रकारचं सरकार चालू आहे, नाही असं नाही. फक्त शिक्षक संघटनेचा आमदार द्यावा, चळवळीतला माणूस द्यावा, चळवळीतला माणूस दिला तर निश्चित प्रकारे शिक्षकांचे प्रश्न आमच्या सागर सरांसाठी सुद्धा नेतृत्व करणारी माणसं त्या ठिकाणी निश्चित आहेत. आणि त्याच्या प्रकारचा 5 वर्षाचा आमचा प्लॅन सुद्धा आम्ही त्या ठिकाणी तयार करणार आहे. त्याच्यावरती तुमची सविस्तर आम्ही चर्चा निश्चित करणार आहे. निश्चितच या ठिकाणी हे तालुक्याचं सगळं आहे. मी फक्त एकच सांगतो, पुरंदर तालुक्यामध्ये पूर्वी प्राथमिक शिक्षक संघटना बळकट होती, निश्चित होती, संख्या त्यांची जास्त होती. आदरणीय सहकारवर्षी शिक्षण वर्षी कैलासवर्षी काकांनी कांदोलीसारख्या दुर्गम भागामध्ये जी ज्ञानाची गंगा उभी केली आणि खऱ्या अर्थाने आपला त्यानंतर 7 ते 8 किलोमीटर मध्ये माध्यमिक शाळेचं जाळं विणलं गेलं. आणि जे
त्रिविक्रम माने असतील, बळवंतराव गरुड असतील आणि कैलासजी चंद्रकांत देव सर या त्रिमूर्तीने माध्यमिक शिक्षण संघटना छोटीशी होती, पण खऱ्या अर्थाने आता हे सगळं दिव्य देण्याचं काम या सगळ्या मंडळीचं आणि त्याची मूर्ती आदरणीय काकांनी रोवली आणि निश्चित माध्यमिक शिक्षक संघटनेला एक चांगल्या प्रकारची बळकटी त्या ठिकाणी आली. सर आम्ही फोन केला ना की एका फोनवरती त्या ठिकाणी आमचे शेजारची माणसं लगेच प्राधिकारावरती त्या ठिकाणी निश्चित एकत्र येत आहे. तुमची साथ आमच्यावरती आहे, कौतुकाची पाठ त्या ठिकाणी आमची म्हणजे सततच राहणार आहे. सगळ्यांनी आमचा उल्लेख केला एक वर्ष नाईटवरती असणारा वीर कोण कुठला बीडचा शिक्षक, परंतु स्वतः आमदार साहेबांनी लक्ष घेतलं. आम्ही या ठिकाणी होतो, स्वतः आमदार साहेब शूटिंग मध्ये गेले, तिथं त्या ठिकाणी ते सगळ्या गोष्टी ज्या काय असतात पंचनाम्याच्या वगैरे सगळ्या त्या ठिकाणी केल्या. म्हणजे खऱ्या अर्थाने माध्यमिक शिक्षणाच्या पाठीमागे सर तुम्ही भक्कमपणे आहे आणि तुम्ही आहे म्हणून आम्ही सुद्धा त्या ठिकाणी निश्चितच त्या ठिकाणी लढणार आहे. पण आमचा माध्यमिक शिक्षक संघटना गुणवत्तेवरती भर देत होतं. गेले 5 वर्षाचा रिझल्ट पाहिला 10वी मध्ये पुरंदर तालुका पहिल्या दुसऱ्या क्रमांकावरती राहिलेला आहे. आमच्या जर थोडीशी खंत आहे स्कॉलरशिप, ठीक आहे, स्कॉलरशिपच्या बाबतीमध्ये आम्ही आता नियोजन त्या ठिकाणी करायला आमच्याकडे आलेलं आहे. माझा माध्यमिक शिक्षक संघ कसा आहे, गृहपाठाने 40 विद्यार्थी असतात, पेपर सराव परीक्षा संस्थेचं त्या ठिकाणी जर सारख्या सराव परीक्षा वगैरे सगळे असतात तेव्हा त्याला राजकारणाला वेळ नाही. आमच्यासारखे जरा थोडीफार प्रकारची मुललेली माणसं समाजकारण करतात आणि म्हणून खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी निश्चित माध्यमिक शिक्षकाचं जाणं हे आम्ही विनणारच आहोत, परंतु शाळेत तालुक्याची गुणवत्ता ही आम्ही कमी येऊ देणार नाही. आणि तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी माझं गुण व्यक्त करण्यासाठी मला सुद्धा इतके करून काय आमदार झाल्यासारखं वाटते. सगळीच पदं त्या ठिकाणी आमचे मित्र सर असतील, काँग्रेस जिल्हा सेलचे अध्यक्ष आहेत आणि सगळेच मिळाल्या या ठिकाणी एकत्र काम करतो. कोणत्याही प्रकारचं नसतं. निश्चितच त्या ठिकाणी शिंदे सरांनी सांगितलं, मला तेवढंच सांगितलं की पुण्याने कुणाला आमची पंचायत असेल तिथं संघटनेचं सवलत तरी देखील बाबा आपल्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी करा, पण आमदार साहेबांचा शब्द हा आपल्याला त्या ठिकाणी महत्वाचा आहे आणि तो शब्द कशा प्रकारचा आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी साथ करून दिलाय तो आपल्याला त्या ठिकाणी रिझल्ट मध्ये निश्चित दिसतोय. परंतु पुढल्या वेळी जरा संघटनेच्या चळवळीचा विचार करावा. निश्चित तुमचं म्हणणं एकदा बलावला गेल्यानंतर पुणे सगळे ऑफिस आहे कशा प्रकारचे तयारी आम्ही त्या ठिकाणी निश्चित करणार आहे, त्याचा प्लॅन घेऊन तुमच्याकडे येणार आहोत. तुमचा आशीर्वाद असाच आमच्यावरती त्या ठिकाणी राहा. माझा सर्वांनी त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी यथोचित सन्मान केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या ऋणात राहू इच्छितो. धन्यवाद. संघटना आहे असं वसंतराव यांनी आपलं मनोगत व्यक्त केले आणि आमचे दुसरे मित्र आपल्याला मार्गदर्शनाचं मी विनंती करेन की मार्गदर्शन करा. आज खरं म्हणजे खूप दिवसानंतर वेगळ्या योगायोगा आला की आपण सगळी मंडळी एकत्रितपणे मला वाटतंय 8-9 महिने कोविड सिच्युएशनमुळे आपण एकत्रित समारंभ किंवा कार्यक्रमाच्या निमित्ताने आलो नाही, परंतु आजचा योगायोग म्हणजे खूप वर्षानंतर आपल्या पुरंदर तालुक्याला त्या ठिकाणी संधी मिळाली आणि वसंतराव काकोडे सरांच्या माध्यमातून जिल्ह्याचा अध्यक्षपद खूप वर्षानंतर पहिल्यांदा पुरंदर तालुक्यामध्ये त्या ठिकाणी मिळालं. आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी मी काकोडे सरांचं खूप मनापासून कौतुक करतो. खरं म्हणजे कैलासवरती विठ्ठलराव काकोडे गुरुजींची आज आठवण येते. त्यांना आज मला आठवतंय आम्ही खूप लहान होतो, परंतु शिंदे सरांनी मगाशी उल्लेख केला की मंत्री असतील किंवा जिल्हा परिषदेचं सीओ असतील की IAS अधिकारी सुद्धा संघटनेच्या एका शिक्षकाला बरोबर उभे राहायची खुर्चीवरती. एवढी ताकद गुरुजींनी त्या काळामध्ये निर्माण केली होती. आदरणीय नाना या ठिकाणी आहेत, नाना तिथे साक्षीदार आहेत. आज तर आम्ही सुद्धा सगळेजण आता जिल्ह्याचे अध्यक्ष झाले, आम्ही सुद्धा सगळेजण आपल्याकडे त्याच रूपामध्ये बघतो आहोत की संघटनेची तशाच प्रकारची सक्षमता आणि आपल्या व्यक्तिमत्वामधला तसाच बदल आपण त्या ठिकाणी निश्चितपणे घडवा. खूप साऱ्या अपेक्षा तर म्हणजे तुम्हा आम्हा सर्वांनाच त्या ठिकाणी आहेत. आज एक आनंदाची बातमी त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी सांगितली. जगदाळे सर या ठिकाणी आहेत, शिंदे सर आहेत, आदरणीय जगताप सर आहेत प्राध्यापक, त्याचप्रमाणे सर्व म्हणजे शिंदे साहेबांनी या ठिकाणी सांगितलं, गेडे साहेब आहेत, सगळे मेसर सर आहेत, पेट्रोल सर आहेत. आपण सगळी मंडळी एकत्रितपणे एका विचाराने आहोत आणि आज 4 जिल्हाध्यक्ष वेगवेगळ्या संघटनेचे म्हणजे पक्षाच्या रामप्रभू पेटकर सर आहेत,
इतरही म्हणजे त्या ठिकाणी आपल्या मला वाटतं नेमकं सरांना सचिन दुर्गाडे सरांना त्या ठिकाणी संधी मिळालेली आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिल्यांदाच त्या ठिकाणी काकोडे सरांच्या रूपाने त्या ठिकाणी जिल्ह्याचं अध्यक्षपद पुरंदर तालुक्याला मिळालं आहे. शिंदे सर आहेत, आपण सगळी मागे बसलेले राजा वगैरे सगळ्यांच्याच वतीने तर आणि पुरंदर हवेलीच्या जनतेच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो. राज्याचे पुरस्कार म्हणजे आपण त्या ठिकाणी खंत व्यक्त करून दाखवल्याने तुम्ही खूप चांगल्या शब्दांमध्ये त्या ठिकाणी म्हणलात की 99 गाव तुम्ही सगळ्यांनी खूप चांगली आहे ती एक शब्दरचना आपण वापरली. आपण सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं खरं म्हणजे या सगळ्या संघटनेला आकार देण्याचं काम सागर सर, जगदाळे सर, आप्पा शिंदे सरांचं, आप्पांचा रिटायरमेंट नंतर सुद्धा मार्गदर्शन केली असते. नानांचे मार्गदर्शनात एवढ्या वयामध्ये सातत्याने मला असेल, शिक्षकांना असेल, सर्व क्षेत्रामध्ये नानांचं त्या ठिकाणी सातत्याने मार्गदर्शन असते. जगताप शब्द नेहमीच आपल्याला राज्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये पोहोचवायचं काम त्या ठिकाणी करतात. पेटकर सरांचे काम खूप चांगलं म्हणजे आता आपलं सर्वांचंच काम मी बघितलं. कारण आता सरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये त्या ठिकाणी सांगितलं की संघटनेचा माणूस असताना सुद्धा त्यावेळेस एकत्रितपणे महाविकास आघाडीने निर्णय घेतला आणि खरोखर शिंदे सरांनी सांगितल्याप्रमाणे सर्वच आपल्या पुरंदर तालुक्यातल्या सर्व माझ्या सहकारी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक सर्व शिक्षक सहकाऱ्यांनी त्यांच्या परिवाराने त्यांच्या संबंधित शिक्षक माजी विद्यार्थी सर्वांनीच त्या ठिकाणी म्हणजे खूप उत्स्फूर्तपणे पदवीधरच्याही उमेदवारांना आणि त्या ठिकाणी शिक्षक उमेदवारांना सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती प्राधान्यक्रमाने आपण साथ दिली आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने पुणे जिल्ह्यामध्ये पुण्यामध्ये त्या ठिकाणी पहिल्यांदा पुणे विभागामध्ये इतिहास घडला की पदवीधरची जागाही आघाडीमध्ये त्या ठिकाणी आली आणि शिक्षकची जागा सुद्धा त्या ठिकाणी आघाडीची आली. परंतु सर तो नेहमीच मी 2-3 वेळा उल्लेख केला येणाऱ्या 6 वर्षानंतर आपण खात्रीने मी तुम्हाला एक गोष्टीचा शब्द देतो की त्या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा माणूस चळवळीचा आणि संघटनेचा याच्यासाठी मी खात्रीने त्या ठिकाणी पुढाकार घेईन की मी आपल्या सर्वांना खात्री त्या ठिकाणी देतो. आपणही सगळ्यांनी तशा प्रकारे कार्यरत राहावं. कारण म्हणजे माध्यमिक शिक्षकांच्या बरोबर प्राथमिक शाळा प्राथमिक शिक्षकांच्या बरोबर माध्यमिक शिक्षकाच्या पाया सुद्धा तुम्ही सर्वांनी भरपूर ठेवलाय. म्हणूनच आज जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये पुरंदर तालुक्याची ओळख एक वेगळी ओळख त्या ठिकाणी आहे. आज आपलं सर्वांचा अभिमान असा आहे की आज हे काही असतील किंवा आज आपले आयुक्त शिक्षण आयुक्त आदरणीय विशाल सोबती असतील, बापूसाहेब असतील, असे वेगवेगळ्या पदांवरती त्या ठिकाणी पुरंदरची माणसं वेगवेगळ्या पदांवरती त्या ठिकाणी काम करतात. रिटायर्ड IAS अधिकारी असतील किंवा आता दिलीप शेंडे साहेब कृषी खात्यामध्ये मोठ्या पदावरती आहेत, दुसरे शेंडे साहेब PFP मध्ये मोठ्या पदावरती, असे अनेक लोक खरं म्हणजे पुरंदरचं नाव त्या ठिकाणी नावारूपाला आणण्याचं काम करतात. आणि याच्यामध्ये काही आवडी तरी आपल्या सर्वांचं क्रेडिट त्या ठिकाणी आहे. कारण एक शैक्षणिक दिशा या तालुक्याला देण्याचं काम नानांच्या पिढीने केलंय, त्या ठिकाणी शिंदे सरांच्या पिढीने केलंय, आपण तुमच्या पिढीने केलंय आणि त्यानंतर आता ती पिढी शिक्षकांची ही त्या ठिकाणी हा ज्ञानाचं काम करते. आणि म्हणूनच पुरंदर तालुक्याची एक वैचारिक आणि एक शैक्षणिक गुणवत्ता ही वेगळ्या पद्धतीने आहे आणि त्याचा अनुभव शर्माला वेगवेगळी पद्धती त्या ठिकाणी सगळ्याकडे पण येतो. कारण काय होतं की प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये महाराष्ट्रातल्या कुठलाही म्हणजे पशुसंवर्धन असू द्या, महिला बाल विकास असू द्या, शिक्षण असू द्या, संवर्धन असू द्या, नगर विकास असू द्या किंवा विधिमंडळातलं अध्यक्षाचं केबिन असू द्या, उपाध्यक्षाचं केबिन असू द्या किंवा विधिमंडळाचं रेकॉर्ड रूम असू द्या की ज्या ठिकाणी जे काय बोललं जातं ते शब्दशः त्याचं रूपांतराने रेकॉर्डिंग केलं जातं, त्याचे मिनिट बनवलं जातं, तिथे सुद्धा पुरंदरचा माणूस आपल्याला आणि हे सगळं घडतंय. कारण त्याच्या सगळ्याच्या मागे शिक्षक हे सगळ्यात महत्वाचं जो आहे आणि ते नानांच्या पिढीपासून शिंदे सरांच्या आपण तुमच्या पिढीपासून आता ते ह्या सगळ्या पिढीपर्यंत तुम्ही जे शिक्षणाचं किती ओढ या तालुक्यामध्ये त्याचं क्रेडिट आहे. आणि म्हणून तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून अभिनंदन आहे. आज खूप चांगला गौरव सर
त्यावेळेस सरांच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना मिळालं. मी मनापासून सरांचं खूप मनापासून अभिनंदन करेन. जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारे संघटना तुम्ही बांधता. भविष्यामध्ये जिल्ह्यामधून राज्यामध्ये, कारण तातडीची होती मी नेहमी म्हणजे माझं वय खूप लहान होतं पण नेहमी तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी अशी की तुम्ही राज्यावरती आज देश झालं पाहिजे. बरोबर म्हणा. त्यावेळेस म्हणजे परिस्थिती कशी होती, शिवाजीराव सरांच्या वेळेत गुरुजींची संधी होती. परंतु उद्याच्या काळामध्ये सर आम्ही ताकदीने तुमच्या बरोबर आहोत. आम्ही सगळी राज्यकारणापर्यंत शिक्षक संघटनेमध्ये पण तर आपलं नेतृत्व करायचं कसं राहील पुरंदर तालुक्याचं हे आपल्याला बघायचं. जेणेकरून एक चांगली टीम राज्य पातळीवरती सुद्धा पुरंदर तालुक्याची तयारी होईल. कारण आज जिल्ह्यामध्ये जर 4 जिल्हा अध्यक्ष पुरंदर तर मग राज्याचा पुरंदर तालुक्याचा का नाही होतो. तर निश्चितपणे याच्यासाठी सुद्धा जे काही सहकार्य लागण्याची करून मी पुन्हा एकदा काकोले सरांचं मनापासून अभिनंदन करतो. शिंदे सरांनी मागे उल्लेख केला शिक्षक आपल्या भवन संदर्भामध्ये निश्चितपणे खूप चांगली कल्पना आहे. आपण जसं पुरंदर तालुक्यामध्ये अपंग भवन बनवतोय तसंच शिक्षक भवनचं सुद्धा तर की त्याच्यामध्ये प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक प्राध्यापक सर्व एक वैचारिक पातळीवरती शिक्षकांच्यासाठी एक प्रतिकात्मक स्वरूपामध्ये भवनाचं अशा प्रकारे कशी रचना करता येईल निश्चितपणे करून येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये मी आपल्या सर्वांना शब्द देतो की शिक्षक भवन आपण त्या ठिकाणी निश्चितपणे पुरंदर तालुक्यात करू. कारण ती इम्प्रुव्हमेंट होणं खूप गरजेचं आहे. कारण शिक्षक शेवटी हा समाजाला एक दिशा देणारा आणि आदर्श देणारा माणूस असतो. कोविडच्या सिच्युएशन मध्ये आम्ही बघितलं की सरांनी सांगितलं शिक्षकांनी कशा प्रकारे मी मदत केली. परंतु मी आज बघितलं आणि मी वर्षाताईच्या समोर सांगितलं, आपल्या शिक्षण मंत्री महाराष्ट्राच्या नामदार वर्षाताईच्या समोर सांगितलं की शिक्षक हा केवळ शिक्षक आहे. शिक्षकांनी नर्सचं काम केलं, डॉक्टरचं काम केलं, पदोपदी घरापर्यंत जायचं काम केलं आणि वेळ प्रसंगी पोलिसांच्या बरोबर चौकीवरती घाटाच्या माथ्यावरती उभं राहून गाडीतून येणारी लोक आणि गाडीवर किती लोक बसतात त्यांना काय हे काम केलं. एवढ्यापर्यंत शिक्षकांनी कोविड सिच्युएशन मध्ये काम केलं जे शिक्षणापासून वेगळं होतं. त्याचा कुठेतरी विचार समाजाने आपण सर्वांनी केला पाहिजे. निश्चितपणे तुमचं योगदान समाजामध्ये खूप मोठं आहे. पुरंदरच्या जनगणनेमध्ये योगदान मोठं आहे. मी खूप मनापासून तर आमच्या सर्वांच्या वतीने आणि पुरंदर हवेलीच्या जनतेच्या वतीने वसंतराव काकोले सरांना खूप मनापासून शुभेच्छा देतो. तुमच्या जिल्हाध्यक्ष पदाची कारकीर्द चांगली करून त्यासाठी सक्षमतेने उद्याच्या काळामध्ये जिल्ह्याचा एखादा चांगला मेळावा आपण पुरंदरच्या पठारामध्ये द्या. आणि खूप खूप मनापासून शुभेच्छा द्या. धन्यवाद आमदार साहेब. आमदार साहेब खरोखर आम्हा सर्व शिक्षकांच्या पाठीशी सदैव उभे असतात आणि त्यांनी आता 2 गोष्टी प्रामुख्याने खूप चांगल्या सांगितल्यात की शिक्षक भवन हे खरोखर स्वप्न मला वाटत होते एक स्वप्नात होईल का नाही, परंतु आमदार साहेबांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट मेळावा जिल्हा मेळाव्याच्या संदर्भात सुद्धा आपण पुढच्या वर्षी घेणार आहोत. आणखी एक मी सर्वांना सांगू इच्छितो माझ्या वतीनं, मी माध्यमिक शिक्षक आहे आणि भारतातील सर्वात उंच ध्वजस्तंभ आपल्या सासवड मध्ये आहे शिवस्मृती प्रतिष्ठानच्या वतीनं. आणि माझ्यासारख्या सामान्य आणि मायनॉरिटी मध्ये असणाऱ्या अल्पसंख्याक राष्ट्रपती समितीचं अध्यक्षपद मला आणि राष्ट्रपती पुरस्कार सन्मान साहेब खरोखर आमच्यासारख्या शिक्षकांच्या पाठीशी तुम्ही आहात. खूप खूप धन्यवाद. यानंतर सत्कारापूर्वी मी जगासमोर विनंती करतो की आभार व्यक्त करा. पुरंदरमध्ये सुवर्णाक्षराने लिहिला जाईल असा इतिहास पुरंदरमध्ये वसंतरावनी काल घडवला आहे. आज या छोट्याशा कार्यक्रमात माननीय आमदार साहेब उपस्थित आहेत की ज्यांना काकांचा वसा आणि वारसा लाभलेला आहे. शिक्षणाची चळवळ राजस्थानी ठेवणारे आमचे पत्रकार मित्र, आमचे मार्गदर्शक जगताप साहेब आहेत. आम्ही ज्याच्या ऋषीमध्ये घडतो असे शिंदे सर इथं उपस्थित आहे. त्याचबरोबर मेहमानी अप्पा की हा पुरंदरचा चालता बोलता इतिहास आहे, त्यांचं एक खूप मोलाचं मार्गदर्शन आम्हाला लाभलं. त्याचबरोबर जिल्हा मुख्यालय संघाचे सध्याचे कार्याध्यक्ष आणि अजून 2-4 महिन्यानंतर होणारे अध्यक्ष
सर त्याचबरोबर सर्व उपस्थित सर आहे, जयजे सर आहेत, मुली सर आहेत. आता संजय सर असं म्हणलं की मी अल्पसंख्याक असूनही तालुका संघाचा अध्यक्ष झालो. खऱ्या अर्थात पुरंदर हा सर्वांना सामावून घेणार आहे, आजून उजं करणार नाही. आणि त्यातच सय्यद सरांचं कर्तृत्व म्हणजे जातपात मानण्यापेक्षा त्यांचं कर्तृत्व फार चांगलं होतं. अगदी तालुक्यामध्ये कोणी त्यांना ओळखत नाही किंवा त्यांना कोण ओळखत नाही असं कोणी नाही. एक चांगल्या मनाचा थोडासा कडवा आहे म्हणजे पण एक चांगल्या मनाचा दिलदार माणूस तो आहे. तर असं एक चांगल्या कार्यक्रमात जमलेला आहोत. एक माझ्या मनामध्ये 2-4 असणारे प्रश्न मी फक्त उपस्थित करतो. एक चांगला प्रश्न आमदार साहेबांनी आता सोडवलेला आहे की सर्व संघटनेचं एकत्रित असं सभागृह आहे पुरंदरमध्ये व्हावं. आणि ते जिल्ह्यामध्ये कुठंच नाही की आपल्याकडे झालं तर तो एक चांगला कळस आहे पुरंदरमध्ये ठरेल. त्यानंतर सर या तालुक्यामध्ये किंवा पुणे जिल्ह्यामध्ये 20% अनुदान शाळा या खूप आहेत. पुरंदरमध्ये किवरा आहे, बिवडी आहे, जिजामाता जेजुरी आहे, बोबगाव आहे, पिंबोरी आहे, राजुरी आहे. या शाळा 20% अनुदानावर आलेल्या आहेत. खरं तर यांना 100% पूर्वीच होऊन जायला पाहिजे होतं. आता काल परवा चौकशी झालेली आहे, त्या चौकशीच्या फेऱ्यातून या सगळ्या शाळावरती गेलेल्या आहेत. तर एक 4-8 दिवसामध्ये तो आदेश निघेल असं म्हणतात, पण आपण थोडासा जोर लावून तो आदेश काढला तर या 69 लोकांचा हे वर्ष किंवा हा महिना खूप चांगला जाईल. त्यानंतर सर दुसरा प्रश्न आहे की 2005च्या पूर्वी सेवेत आलेली होती लोक, परंतु दुर्दैवाने किंवा शासनाच्याच या जाचक अटीमुळे 2005 पूर्वी 100% होऊ शकले नाही. तो त्यांचा दोष नव्हता. प्रशासकीय बाबीच अशा होत्या की काही जण नव्याण्णव जॉईन झाले, परंतु 2005 पर्यंत 100% अनुदान मिळालेलं नाही. आता ती मध्ये हालचाल चाललेली होती की या लोकांना 100% अनुदान नसेल तर त्यांचा सेवा कायद्यामध्ये फक्त असंच म्हटलेलं आहे की 2005 पूर्वी जर सेवा प्रवेश असेल तर त्यांना पेन्शन द्यावी जुनी. मग यांचा सेवा प्रवेश या लोकांचा 2005 पूर्वीच आहे, परंतु दुर्दैवानं हे जे सचिव लोक आहेत हा वेगळा अर्थ काढतात. तुम्ही 2005 पूर्वी सेवा प्रवेश केलाय पण तुम्हाला 100% कुठे नोकरीचा आणि पगाराचा काहीच प्रश्न नाही सर. 20% आहे, 40% आहे, तो शिक्षक आहे. जर 20% असेल तर तो शिक्षक आहे, पगार नसेल पण शासनाची मान्यता असेल तर तो शिक्षक आहे. या अर्थानं 2005 पूर्वी जॉईन आहे त्यांना 100% म्हणजे त्यांना पेन्शन मिळतं. शिक्षकांच्या पेक्षा शिक्षकांना मॉनिटर करणारे इथे लोक आहेत ना त्यांना कोविडच्या ड्युटीला पाठवतात. आणि म्हणून तो त्याचा सर हक्क आहे की 2005 पूर्वी जी लोक रुजू आहेत त्यांना 100% पेन्शन निश्चित व्हावी, तो त्यांचा हक्क आहे. 20%चा प्रश्न जवळपास सुटत आलेला आहे. भवनाचा प्रश्न सांगितलेला आहे. नंतर पेन्शन बाबतची सगळ्यात जास्त अडचणीची बाब आहे, त्यांना पेन्शन मिळालीच पाहिजे. शिक्षक हा वर्ग आहे असा की आयुष्यभर कष्ट करणार आणि मग शेवटी पेन्शन नसेल तर तो त्या रिटायरमेंट नंतर काय करणार. एक ज्वलंत उदाहरण आपल्याकडे आहे. आता खानोळीचे मुख्याध्यापक वाघमारे सर हे रिटायर झालेले आहे आणि ते 2005च्या अगोदर काही 100% नव्हते आणि सेवा कमी एक 10-12 वर्ष त्यांची सेवा झाली, 5-7 वर्ष मुख्याध्यापक म्हणून काम केलं आणि आता पेन्शन आहे. त्यांची उपासमारी आहे. तर ते काल म्हणत होते की मी कुठेतरी 2 कामाला जावं लागेल, याच्यापूर्वी ते कुठं कॉन्ट्रॅक्टर काम करायचं. म्हणजे अशी भीषण परिस्थिती शिक्षकांच्या येऊ नये. मग हा एक प्रश्न अतिशय ज्वलंत आहे सर. आणि आपण सध्याचे पैशाचा हिशोब केला, 370 काय फार पैसे लागत नाही त्या पेन्शनला. म्हणून हा 2005च्या आधीच्या लोकांचा प्रश्न हातात घेतला तर अख्ख्या महाराष्ट्रातील शिक्षकांचा एक चांगल्या प्रकारे दुवा लागेल आणि तो प्रश्न आपण उभा केला तर खूप चांगलं होईल. त्यानंतर पाठीमागच्या विधान परिषदेची चर्चा झाली, चर्चा वसंतरावांनीच केली. तर ते सर सोपं काही असं होतं की पुणे जिल्ह्यामध्ये फार जोरात प्रयत्न केला. पुणे जिल्ह्यामध्ये आपण फार जोरात प्रयत्न केला तर एक 38,000 शिक्षकांचं मतदान पुणे जिल्ह्यामध्ये आहे, फक्त पुणे जिल्ह्यामध्ये. आणि बाकीच्या म्हणजे सोलापूर असेल, सातारा असेल, सांगली असेल, कोल्हापूर असेल या तालुक्यामध्ये 13,000 मतदान आहे. 1352 म्हणजे 90,000 मतदान जर प्रामाणिकपणे नोंदवलं तर 1 लाखापर्यंत मतदान जातं. परंतु फारसे प्रयत्न न केल्यामुळं ते मतदान यावर्षी 53,000 पर्यंत थांबलं. आणि सर आता खरं तर आमचं म्हणणं असं आहे की सागर सर असतील, शिंदे सर असतील, मेवाड सर असतील, तुम्ही असेल, आमचं अगदी या 5 जिल्ह्यामध्ये चांगलं कॉन्टॅक्ट आहे. तर मी एक सोपं सूत्र सांगतो की आपण जर प्रयत्न केला तर या जिल्ह्यामध्ये आपण 20-22,000 मतदान आपलं नोंदवून घेऊ शकतो. नंतर सेकंडरीच्या माध्यमामधून सातारला आपलं 40,000 मतदान आहे, सोलापूरला 17,000 मतदान आहे. हे मतदान अगदी 10-12,000 वेळा होऊ शकतं. आणि अशा पद्धतीनं खरं तर आताच्या स्टँडिंग आमदारांना सर पहिल्या फेरीमध्ये 17,109 मतं पडली. तुम्ही जर सागर सरकार संधी दिली तर सर पहिल्या फेरीमध्ये 20-22 मी बोलतो वाणी स्पष्ट बोलतो पण कॉन्फिडेंट बोलतो यापेक्षा एकही मत कमी असणार नाही. आणि त्यामुळे शिक्षक आमची खंत होती सर की आमदार ते निवडून येऊ आले, आम्हाला काही दुःख नाही. दुःख याच बाबीचं की जो सातत्याने चळवळीत असो असा माणूस दिला तर हे प्रश्न भरभर सुटले असते. आणि म्हणून एक चळवळीत माणूस जर दिला तर आपल्याकडे 5 वर्ष आहे,
खूप मंत्र्यांच्या सेकंडरी किंवा पतसंस्थेच्या माध्यमातून असू किंवा जिल्हा संघाच्या माध्यमातून असू रोज चर्चेमध्ये आहोत, तेव्हा चांगल्या प्रकारे तो एक आपल्याला तिथं चांगलं काम करता येईल आणि निवडणुकीची तयारी करावी सर, पदवीधर पण आणि शिक्षक. अगदी करता येईल. दोन्ही आहे ना, एकाच नावाचं बरोबर ना सर? सगळ्या माध्यमातून खरं तर सूचना आहे म्हणजे करणे इतकं मोठा नाही. आपण काकांच्या माध्यमातून एक स्वच्छ सुंदर शाळा अशी एक स्पर्धा सुरू करूया आणि त्या स्पर्धेचं कार्यक्षेत्र आपण आपला मतदारसंघ ठेवूया. पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर 5 विभाग करा, त्याच्यासाठी सोपान काय आहे त्याला पुरंदर नागरिक पुरंदर तीनचे तर बक्षीस मी तुम्हाला देतो. वेगवेगळ्या कंपन्यांचे संस्थांचे देतो, ते कायम स्वरूपी तुम्हाला आहे ना त्याला मदत करतो. आणि या 5 जिल्ह्यामध्ये सर पुणे जिल्ह्यामध्ये जर आपलं संघटना करून जाळ आहे असंच आमचं जाळ बाकीच्या 4 जिल्ह्यामध्ये आहे. पण मी तुम्हाला म्हटलं की सध्याच्या आमदारांपेक्षा कदाचित सागर आमची तयारी आहे सर आता त्या दिशेने 6 वर्ष आमच्याकडे राहतील. मग हा एक वाद गेलो तर पुन्हा तुमच्या रूपाने तुम्ही आता आहेत आमदार नंतर आमदार असे आम्ही तुम्हाला नेहमी म्हणतो आमच्या चर्चा करताना तसं एक आमदारांचं बोलतो शिक्षक पण माझ्याबरोबर 5-7 आमदार पाहिजे. असं आमदार द्यायचे सुरुवात एकापासून केली पाहिजे. पण तुमच्या पाठीमागे एक जर बळ असं तर हे नियोजन सगळं ह्या विधान परिषद निवडणुकीच्या आधी असतं तर खूप चांगल्या प्रकारची संधी आपली होती. ठीक आहे, उशीर झाला थोडासा पण अजून 5-6 वर्ष आपल्याला चांगला प्रयत्न करता येईल त्याची बांधणी आपण करूया. काकांचं माध्यमातून एक स्वच्छ सुंदर स्पर्धा किंवा एक चांगलं काहीतरी हेडलाईन घेऊन आपण या 5 जिल्ह्यामध्ये जाऊ. अशा प्रकारचं चांगलं काम आपण या 5 जिल्ह्यामध्ये करू. तुम्ही जो शब्द सांगाल त्या शब्दाला मी अगदी आज रात्री धावली आणि म्हणून वसंतरावच्या सत्काराच्या निमित्तानं एक चांगल्या कामाची मुहूर्त वेळ आपण या रोव्यात सगळे संघटनेची मातृपर मंडळी इथे आहे. ओळख नसता सर मला पावसात आलं कोणी कपडे होते कदम दिले केसावरती पाणी क्षणभर वाचतानंतर हसला बोललावरती पाहून गंगा माई पाहुणी आली गेली घरात राहून माहेरवासीन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली मोकळे हाती जाईल कसे बायको मात्र वाचली भिंत खसली चूल विजली होतं नव्हतं सारं गेलं कारभार नेला घेऊन सगळे सरात लढतो आहे चिखलगाळ काढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे खिशाकडे हात जातात हसत हसत उठला सर पैसे नको मला जरा एकटेपणा वाटला मोडला माझा संसार पण मोडला नाही काना तुम्ही फक्त पाठीवरती आमच्या सर्व संघटनेचे हात देऊन तुम्ही जर आमच्या सर्वांच्या पाठीवर असाच हात ठेवला तर सर आपण एक चांगल्या पद्धतीनं काम करूयात आणि हे काम करताना तुमच्या नावाला कुठेही अडचण येणार नाही अशा आमच्या कुठल्याही संघटना आहेत काही करणार नाही की शिक्षक संघ असेल मुख्याध्यापक संघ असेल शिक्षकेतर संघ असेल या प्राथमिक असतील माध्यमिक असतील उच्च माध्यमिक असतील या सर्वांच्या वतीनं ग्वाही देतो. आणि त्याचबरोबर मी 2-3 जे प्रश्न सांगितले होते की 20% मुलाचा प्रश्न या 4-8 दिवसात सुटण्याचा काय म्हणजे तपासणी झाला त्याच्यावर थोडंसं लक्ष घातलं तर तो लवकर सुटेल. त्यानंतर 2005च्या पूर्वीचा प्रश्न अतिशय सरचिक्रीचा आहे. त्या लोकांच्या सेवा आता 20-22-25 वर्ष झालेली आहे. 2-4 वर्ष त्यांच्या सेवानिवृत्ती आलेली आहे आणि मग ते पेन्शन झालं नाही तर ती अख्खीच्या अख्खी 13,000 लोकांची फळी वाया जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. आणि म्हणून ते 2 प्रश्न घेऊन तुम्ही जर थोडंसं एक मंत्रालयात सांगितलं म्हणलं की आपल्याला जेवढं आपण पुढच्या आठवड्यात जाऊया तर थोडंसं या प्रश्नाकडनं म्हणजे सोडवण्यासाठी आपण पाऊल घेतलं तर ते खरं तर पुरंदरचा असेल किंवा सगळ्यात बाबी आपण पुरंदरकडनं करतो ही एक चांगली सुरुवात आपण पुरंदरवरून केली तर ती खरं तर चांगली ठरेल. आता खरं तर आपल्या कार्यभागामुळे तुम्ही आम्हाला खूप वेळ दिला त्यामुळे तुमचा फारसा वेळ घेणं भागपूर नाही पण तरी तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचं आभार मानतो. वसंतरावचं पुन्हा आभार मानतो. वसंतरावचा आभार मानण्याचा वसंतरावच्या वडिलांचा आभार मानतो की त्यांनी आयुष्यभर अतिशय नानांनी अतिशय प्रामाणिकपणे विश्वासाने काम केलं आणि मग आपण असं म्हणतो की आपल्या बाप जातीने आपलं काहीतरी चांगलं काम केलं तर ते पुढच्या पिढीला वाचायला मिळतं आणि म्हणून नानांचं चांगलं काम नानांच्या कामी जर नसलं आलं तर ते वसंतरावच्या कामी तुम्ही म्हटल्याप्रमाणे वसंतराव जिल्ह्याचेच अध्यक्ष नाही तर भविष्यात ते राज्याचे अध्यक्ष होतील अशा प्रकारे त्यांना शुभेच्छा देतो. सर्वच मंडळी जमली सर्वांचं नंतर पेटकर सर काँग्रेसचे एक चांगला हरवंदरी माणूस आहे म्हणजे तो कुठल्याही टाकाचा पायावरच पडणार म्हणजे तो कुठल्याही गटात बसला सर मॅच तो बाजूला अनाथ जाऊ दे मोठ्या जाऊ दे बायका पडते तुम्ही खरंच आहे अशी काही माणसं असतात की कुठे गेली ती सगळ्यांनाच आपली वाटतात अशा प्रकारचा म्हणजे कारण ही कमी असेल परंतु
विचारांची उंची किंवा कर्तृत्वाची उंची एक चांगला असणारा तो एक चांगला हिरा आहे. आपल्या माध्यमातून यांना जिल्ह्यावर संधी दिली सर, तुम्ही यांना राज्यावर संधी दिली तर तो फार चिकाटीचा कार्यकर्ता आहे. तो रस काढल्याशिवाय कधी कोणाला सोडत नाही. म्हणून त्यांनाही जर काही चांगली संधी मिळाली, जिल्हा लेवलला काही महामंडळ असतात, त्या असल्या महामंडळाला अशा काही कार्यकर्त्यांना संधी मिळाली तर ते एक चांगलं ठरेल. आणि म्हणून खरं तर आता आभार मान्यांचे भाषण जे असेल सर हे बोलून थोडंसं गरजेचं तर हे बरेचसे प्रश्न असे सुट्टी आणि खरं तर आमदारांनी आम्हाला 6 महिन्यात असे 1-2 तास जर दिले तर त्या 6 महिन्यामध्ये काय कामकाज झालं याचा आढावा आपल्याला चांगला घेता येईल. पुरंदरमध्ये शैक्षणिक चळवळी जोरातच आहे, ती अजून जोरात होण्यासाठी असा आपण पाठपुरावा केला तर खूप सुंदर होईल. आणि म्हणून तुम्ही आम्हाला आज इथं बराचसा वेळ दिला त्याबद्दल आपले आभार मानतो. आमचे पत्रकार मार्गदर्शक सर्वांचा आभार मानतो आणि पुन्हा एकदा सर्वांचा आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. पुरंदर हवेलीच्या वतीनं मी आमदार साहेबांना विनंती करतो की वसंतराव तातवले आणि सरांचं सहकार्य करावं. जगताप सर आपल्याला लावायचं आहे. फोटो घ्या. सेंटरने काढा. एक मिनिट याला दोन्ही बियाणं पडणार आहे त्याच्यावर. सेंटर